आज म्हटलं काहीतरी करूया घरी चांगलं, म्हणून खारी करायला घेतली. खारीचं झालं नाही, वरकी झाली तयार. वरकी लांबड्या माहिती काय, यात्रेत ते मिळतात त्या, तशी झाली. खाण्यासारखी तर झालेली आहे तयार. पण तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा किंवा रेसिपी करून बघा. ही अशी झालेली आहे यात्रेतली खारी. काय वरकी बटर काहीतरी झाले, पण झाले. आज आपण बनवणार आहे खारी, आणि त्यासाठी आपण घेणार आहे 2 वाटी मैदा. तर अशा मोजून आपण मैदा घ्यायचा आहे 2 वाटी. बस. अजून 1 वाटी. अशा 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. यामध्ये थोडंसं मीठ आणि हे बटर पातळ करून घेतले, एक 4-5 चमचे आहे, हे टाकायचं आहे. आणि थोडासा ओवा टाकायचा आहे, थोडासा. हे पीठ एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बटर वगैरे मीठ टाकलेलं, हे सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. सगळं बटर पिठाला लागायला पाहिजे. हे चांगलं असं मिक्स केल्यावर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून असं आपण एक 10-15 मिनटंही ठेवायचं आहे. आणि आता हे जे बटर आहे ह्यामध्ये थोडंसं आपल्याला कॉर्नस्टार्च आणि थोडासा मैदा घालून हे तयार करून घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण ह्या पाऱ्या लाटणार आहे बनवण्यासाठी खारी, त्याच्या मध्ये लावण्यासाठी म्हणून हे साठा तयार करून घ्यायचा आहे. हे असं आपण झाकून ठेवूया. आणि आता यामध्ये आपण थोडंसं मैदा टाकून घेऊया. आता हे कॉर्नस्टार्च आणि मैदा एकत्र केलेला आहे, यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित हातानेच मिक्स करायला लागणार. जसं जितकं लागेल तेवढं पीठ टाकायचं यात आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे. झालं तर हे मिक्स करून ठेवलं आहे. आता आपण ते थोड्या वेळाने जरा पाऱ्या लाटणार आहे, त्यावेळी मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला मेथी खारी पण हवी असेल तर ह्यातलं निम्मं पीठ तुम्ही ज्यावेळी भिजवले त्यावेळी निम्मं ह्यातलं पीठमध्ये तुम्ही कसुरी मेथी आणि काळी मिरी टाकून परत मळू शकता आणि मेथी खारी पण बनवू शकता. ह्या खारी मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे, तळणार नाही आहे. त्यामुळे फक्त थोडंसं वरती मी तेलाचं स्प्रे करणार, बाकी मी ते एअर फ्रायरमध्येच खारी बनवणार आहे. त्यामुळं जास्त फुगतील किंवा त्याला जास्त लेयर येतील याची हे बघायचं आहे मला, की एअर फ्रायरमध्ये पण खारी कशा बनतात. कारण मी तळलेल्या होत्या खारी, त्या व्यवस्थित लेअर पडलेला. पण मला आता तळून नको आहेत, एअर फ्रायरमध्ये न तळता पाहिजेत, म्हणून त्या मी बनवत आहे. अशा आपण एक एक पारी तयार करून घ्यायचे आहेत. थोडंसं पीठ लावून अशा लाटून घ्यायचे आहेत आणि एकावर एक लाटून ह्यात घडे जरी पडली तरी ती जी निघते, कारण हा मैदा आहे. आपण मध्ये गोडपुऱ्या केलेल्या त्यावेळी पण आपण अशाच पाऱ्या बनवलेल्या, पण गोडपुरीसाठी आपण त्यात ओवा वगैरे काय टाकलेला नव्हता. डायरेक्ट मैदा आणि तूप टाकून मळून घेतलेलं होतं पीठ.
आता आपल्या पाऱ्या लाटून झाल्यात. त्याला पण असा हे साठा लावून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आपण मगाशी दाखवलं बटर, कॉर्नस्टार्च आणि मैदा टाकलेला होता. हा असा लावून यावर दुसरी पारी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. ह्याला पण असंच, असं जेवढ्या पारी आपण बनवल्यात तेवढा सगळ्यांना असं लावून घ्यायचं आहे. हे सगळ्या पारींना आता मी लावून घेतले एकमेकावर ठेवून. आणि आता हे असं गुंडाळायचं आहे व्यवस्थित. आणि याचा पुन्हा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता हे पुन्हा आपण असं लाटून घ्यायचं आहे. हे असं आता लाटले, हे घडी मारायची अशी. पुन्हा लाटून घ्यायचं. यामध्ये आता 2 भाग करायचे. आणि हा व्यवस्थित लाटून घ्यायचा. तुम्हाला कशी साईज द्यायची आहे, आता घरात तर बनवणार आहे तर आपण कशा पण साईजमध्ये बनवू शकतो. तर मी अशा चौकोनी कट करणार आहे. आणि ह्या अशाच आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे. मी आता एअर फ्रायर लावते, तुम्हाला दाखवते. आता आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे. त्या अगोदर थोडंसं तेल खाली कागदावरती पण लावून घ्यायचं आहे, हा बटर पेपरवर. आणि मग ह्या एक एक खारी जे आता आपण बनवलं आहे ते यावरती ठेवायचं आहे. सगळ्या खारी अशा लावून घ्यायच्या आणि वरून पण थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि आता आपण ते एअर फ्रायरमध्ये लावूया. आता आपण 160 डिग्रीवरती 20 मिनिटासाठी हे एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे. आता आपण 20 मिनिटांनी बघूया. हे झालेलं आहे, आता आपण काढून बघूया.
व्यवस्थित तर हां गरम आहे दोन्ही साईडने. पण हे जास्त फुगलेले का नाहीत मला कळालेलं नाही, पण हे छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. मी थंड झाल्यानंतर दाखवते जरा. आता हे फार गरम आहेत. हे अजून एक 2 मिनटं व्यवस्थित अजून या साईडनं भाजून घ्यावं, कारण पूर्ण मला वाटत नाही ते आतपर्यंत भाजलं असेल, त्यामुळे पुन्हा लावूया. झाल्यात तयार. हे आपण गावाकडं खातो माहिती काय, अशा खाऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही कुठल्या गावाकडे खाल्लाय? आम्ही मुरगुडला खायचं. ही असली लांबडी खारी, लांबडी वरकीसारखी असायची, ती तयार झाली. आम्ही करत होतो खारी, पण तयार झाली लांबडी वरकी. वरकी का खारी? आम्हाला वरक्याच मिळायच्या. कोल्हापुरात वरक्या गोल गोल मिळतात, त्या आम्ही लांबड्या तयार केल्या. काहीतरी बिनसलं, काहीतरी चुकलं, पण झाल्या चांगल्या तर दिसायला, टेस्टी तर लागणार. आता आम्ही काही चहात बुडवून खाऊ शकत नाही, वेट लॉस सुरू आहे म्हटल्यावर. हे खाणार आहेत अजब गजब घर के एक ही आदमी. आता हे राहिलेले आहेत, हे पण करून घेणार. चालते, बाय बाय. मला वाटते तुम्ही ट्राय करून बघू नका. मी आतापर्यंत सांगितले व्हिडिओत, रेसिपी आवडली तर ट्राय करा, पण ही ट्राय करू नका, फसलेली आहे. दिसा लागल्या तरी पण चांगली. तरी बघू कोण खाते. एक खाऊन बघणार आहे मी, तरी पण नाही म्हणत. एलसी तू खाणार? एलसी एलसी खाणार का नारायण खाणार? चला, करणार असेल तर बघा करू. अशी तयार होणार कुरकुरीत. बाय. बघा तरी किती छान दिसायला लागल्यात, आणि त्या कुरकुरीत पण झाल्यात. कुरकुरीत खुसखुशीत पण झालं. भाजलं की नाही श्रुती? आणि आतपर्यंत भाजल्यात व्यवस्थित. हा एवढा तुकडा खाऊन बघणार आहे. ही आतपर्यंत बघा कशी छान भाजलेली आहे. जर तुम्हाला खरंच बनवायची असेल तर करून बघा. आता ते झालं नाही व्यवस्थित खरं. आता मुलगा म्हटला मी खाणार आहे, पण त्याच्यासाठी चीज सॉस तयार कर. आता चीज सॉस करायचा. अमूलचा चीज सॉस माझ्याकडं तयार आहे. त्यामध्ये थोडंसं आता ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं, आणि प्लेटीमध्ये सगळं ते मिक्स करून हलवून त्याला द्यायचं. मग त्यात तो बुडवून खाणार. किंवा हमस पण माहिती आहे तुम्हाला, हमसमध्ये पण ते बुडवून खाल्लं तर छान लागते. आपलं छोले उकडलेले असतात त्याचं हमस पण होतं. ते आता काय माझ्याकडं छोले आहेत, पण ते उकडलेले नाही आहेत, आणि ते काय करायला आता वेळ पण नाही. त्यापेक्षा कशाबरोबर सॉसमध्ये डिप करून खावा, चहामध्ये खावा, कॉफीमध्ये खावा, पण ते खावा. आणि रेसिपी चुकली जरी असली तर ट्राय करायला काय हरकत आहे ना. तुम्ही पण बघा ट्राय करून, आणि आवडलं असेल तर खरंच नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता यूट्यूबचे सगळे नियम पण बदलतात. माझे व्हिडिओ पाहतात, पण सबस्क्राईब पण करतात आहेत. माझ्याकडे आता 7,000 सबस्क्रायबर झाल्यात. असेच हळूहळू वाढत जातील, आणि असा सपोर्ट करा. धन्यवाद.